अकूज किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत। आज शुक्रवार स्पेशल आपण रेसिपी करतोय, ती म्हणजे या लाल मिरच्याची एकदम तिखट जाळ झणझणीत असा खरडा, रेड चिल्ली। बघताय तुम्ही माझी तयारी झालेली आहे। मी या लाल मिरच्या वाळलेल्या, लसूण आहे, हे कच्चे शेंगदाणे आहेत, भाजलेले नाही आहेत, आणि जिरं आणि चवीपुरतं आपण मीठ घेणार आहोत। ही जी हा जो प्रकार आहे चटणीचा, हा मूलतः ग्रामीण भागातील हा प्रकार आहे, कारण की ह्या मिरच्या आणि लसूण आणि शेंगदाणे हे 12ही महिने मिळणाऱ्या गोष्टी आहेत, आणि हा एकदा केल्यानंतर टिकतो पण 1-2 महिने, आणि चवीला तर अत्यंत उत्कृष्ट। तर चला मग सुरू करूया आजची रेसिपी, रेड चिल्ली। बघत रहा अकूज किचन, मस्त खा आणि स्वस्त रहा। सगळ्यात आधी आपल्याला या मिरच्या या मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायच्यात। खरं तर हे पाटा वरवंटा किंवा खलबत्त्यामध्ये कुटण्याची ही आहे रेसिपी आहे ही, कारण की ग्रामीण भागामध्ये सगळ्या बायका ज्या आहेत ते पाट्यावर किंवा खलबत्त्यामध्येच कुटून करतात, पण आता त्या गोष्टी कालायोगाने काही आपल्याकडं नाही आहे, त्याच्यामुळं आपण या मिक्सरच्या भांड्याचा उपयोग करणार आहोत। बघत राहा अकूज किचन। बघा, मी या जवळपास 15 ते 20 लाल मिरच्या आहेत या भांड्यात मी आता घेतल्यात। आता आपण लसूण टाकून घेऊया आणि शेंगादाणे आणि जिरं। आता याला आपण थोडं जाडसर अशी भरड आपण याची काढून घेऊया। अत्यंत चविष्ट अशी ही रेसिपी आहे, नक्की करून बघा। बघत राहा अकूज किचन, आजची स्पेशल रेसिपी रेड चिल्ली खरडा। मस्त खा आणि स्वस्त रहा, आणि बघत राहा अकूज किचन। बघा, मिक्सरमधून अगदी मी बारीक असं मिडियमसर जाडसर असं खरडा घेतलेला आहे, काढलेला आहे। आता आपल्याला पॅनमध्ये मी तेल घेतलेले, आणि या तेलामध्ये आता ही जी मिरची आहे आपली, हिला चांगलं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। खूप छान लागते, आणि महिनाभर तर आरामशीर ही टिकते। आधी इतके दिवस आपण टिकणार नाही तो भाग वेगळा, पण ह्या प्रकारची चटणी भरपूर दिवस साधारणतः टिकते। नक्की एकदा करून बघा। बघत राहा अकूज किचन, आजची शुक्रवार स्पेशल रेसिपी रेड चिल्ली खरडा। मस्त खा आणि स्वस्त रहा, आणि बघत राहा अकूज किचन। तेल गरम होईपर्यंत आपण याच्यात मीठ टाकून घेऊया चवीपुरतं। आता मी हा खरडा याच्यामध्ये पॅनमध्ये टाकणार आहे परतायला। छान आपल्याला परतून घ्यायचं आहे त्याला। बघत रहा अकूज किचन। चांगली कुरकुरीत खुसखुशीत होईपर्यंत आपल्याला या मिरचीला याच्यामध्ये फ्राय करायचं आहे। त्याच्यातलं पाण्यातला अंश, त्याचं मॉइश्चरायझर सगळं निघून गेलं पाहिजे, म्हणजे ही चटणी भरपूर दिवस टिकते। बघत राहा अकूज किचन। बघा फ्रेंड्स, फायनली आपला खरडा तयार झालेला आहे। मी आता याला एका बाउलमध्ये काढून घेतो। वा फ्रेंड्स, बघा फायनली आपला रेड चिल्ली खरडा रेडी टू इट। याला पोळीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत, वरण भातासोबत, कशासोबतही तुम्ही याचा आनंद घेऊ शकता। नक्की माझ्या पद्धतीने करून बघा, नक्की घरातल्या सर्वांना आवडेल। नाही तर सरळ माझ्या घरी या, आपण ह्याचा आस्वाद घेऊया। मी आता घेणारच आहे पोळीसोबत ह्याचा आस्वाद। नक्की या, मी आपली वाट बघतो। खूप खूप धन्यवाद
आणि मनपूर्वक आभार. बघत रहा आकूज किचन. थँक्यू.